नाशिकमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळते। कारण भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं म्हटलंय। काल रात्री त्यांना फोनवर धमकी आल्याची तक्रार त्यांनी अंबड पोलिसात दिली आहे। मुकेश शहाणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। माजी नगरसेवक मुकेश शहाणे तर काल रात्री त्यांच्या घरी असताना त्यांना 10:45 मिनिटांनी एका अननोन फोन नंबरवरून फोन आला आणि सदर व्यक्तीने त्याचं नाव विजय गायकवाड असं सांगितलं आणि त्यांना फोनवर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ह्या प्रकरणापासून लांब राहा, नाहीतर तुम्हाला खाली जर उतरले बिल्डिंगच्या खाली तर तुम्हाला मी जीवे ठार मारून देऊ अशी धमकी दिलेली। त्यानुसार माजी नगरसेवक मुकेश शहाणे ते आपल्या पोलीस स्टेशनला आले ते तर त्यांची आपण तक्रार नोंद करून घेत आहोत। काय सांगाल, आपल्याकडे जीवे मारण्याची धमकी आलेली आहे, नेमकी कोणी दिली आणि काय कारण? काल रात्री मला अचानक फोन आला, 10:45 मला फोन आला आणि फोनवर लगेच तो शिवीगाळ करायला लागला आणि बोलता बोलता तो मला म्हणे जे काही सिडकोत प्रकरण चालू आहे त्याच्यात तू कुठेही हात घालू नको आणि त्याला वाचा फोडू नको, नाही तर तुला 2 दिवसात आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यांनी 2 गुन्हेगारांची नावं घेतली आणि या गुन्हेगारांचा बॉस कोण आहे याच्यावरून तू लक्षात घे, जेणेकरून तुला याच्यातून पळवाट नाही असे त्यांनी मला काल धमक्या दिलेल्या आहे। आणि त्या 2 गुन्हेगारांचं पालन पोषण करणारा हा नराधम सुधाकर बडगुजरच आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।